ज्या पद्धतीने ट्रक ड्रायव्हर्सचा संप घडून आणण्यात आला आणि तमाम जनतेला विटीत धरलं गेलं, पेट्रोल पंपावरती लांबलचक रांगा लागल्या आणि एक अतिशय अस्वस्थतेची विचित्र अशी परिस्थिती सगळ्या देशभरात तयार करण्यात आली एक दिवसभरात. मुद्दा जर बघितला तर इतका साधा होता की हिट अँड रन केसमध्ये जेव्हा अपघात होतो आणि विशेषतः जेव्हा कोणी मृत्युमुखी पडतं त्या संदर्भामध्ये 10 वर्षाची शिक्षा, 7 लाखाचा त्याला दंड आणि एरवी अशा केसमध्ये पूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्यानंतर ताबडतोब जामीन होत होता आणि 2च वर्षाची शिक्षा होती, ती वाढून 10 वर्षाची 7 लाखाचा दंड असं नवीन कायद्यामध्ये केलेलं ते म्हणजे प्रस्तुती आहे. म्हणजे अजून प्रत्यक्षामध्ये हा कायदा लागू झालेला नाही. या विभागाचे सेक्रेटरी अजय भल्ला यांच्याबरोबर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हे कसं आणि केव्हा लागू करणार आहे नंतर ठरवूयात. याच्यातले जे काही ह्या तरतुदी केल्या गेल्या त्याच्यामध्ये काही बदल करण्यात येईल एवढं आश्वासन दिल्याच्या नंतर हा संप मागे घेतला गेला. आता लक्षात घ्या, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की हा ट्रक ड्रायव्हरचा संप आणि हा कायदा ह्याचा काही मुळात तसा वर्करनी संबंधच नव्हता. वर्करनी जरी आपल्याला असं दिसत असलं की ह्याच्यामुळे केला गेलेला आहे आणि समजा ट्रक ड्रायव्हरचा विषय होता तर ह्या ट्रक ड्रायव्हरचा संबंध सगळ्याच गोष्टीशी, फक्त नेमकं पेट्रोलवरती का अडून बसलं सगळं गाणं. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की जे टूलकिट आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठलाही विषय घ्यायचा आणि त्याचा धिंगाणा घालायचा आणि सगळा देश विठीला धरायचा, हे वारंवार घडत आलेलं आहे. आत्ताचा जो हा संप घडवण्यात आला होता, खरं तर ट्रक ड्रायव्हरनी संप केला म्हणल्याच्या नंतर त्याचा फक्त पेट्रोल पुरता संबंध का ठेवला गेला. जर पेट्रोल पोहोचणार नाही पेट्रोल पंपावरती, लोक परेशान होतील, रांगा लागतील आणि अस्वस्थता तयार होईल लोकांमध्ये, हे ठरून ठरून केला गेला असा आम्ही आरोप करतो. उलट यापूर्वी नेहमी असं घडलेलं आहे की असे जेव्हा किंवा संप घडायचे तेव्हा दुधाचे टँकर असो, भाजीपाला असो किंवा पेट्रोल डिझेलचे टँकर असो, यांना त्याच्यातून वगळलेलं असायचं. तुम्ही मुद्दा नीट लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला जनतेची काळजी आहे, जनतेच्या बाजूने हे करताय किंवा ह्यांचे विरोधी खासदार राहुल गांधी असं ट्विट करतायत की सर्वसामान्य जनतेला त्रास देणारा हा कायदा आहे. अरे पण ह्या कायद्याच्या विरोधामध्ये जो संप केला त्यांनाच सर्वसामान्य लोकांना त्रास झालेला आहे. ज्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या पेट्रोल पंपावरती आणि 2 दिवसासाठी सगळी तुम्ही वातावरण सगळं कलुषित करून टाकलं, सगळीकडे संभ्रम तयार केला, हे कोणी केलं? उलट असं घडलं असतं की आम्ही संप करणार आहोत पण ह्याच्यामधून पेट्रोल डिझेल वाहून नेणारे म्हणजे कच्चं हे वाहून नेणारे जे सगळे टँकर आहेत त्यांना वगळतो आहोत, दुधाला वगळतो, भाजीपाल्याला वगळतो, जीवनावश्यक सेवा ज्या ज्या आहेत त्यांना वगळून आम्ही संप करतो आहोत, तर तुमचा हेतू शुद्ध आहे कळलं असतं. असं झालेलं नाहीये, लक्षात घ्या. यापूर्वी जेव्हा जेव्हा असे संप झालेले होते तेव्हा ही काळजी घेतल्या गेलेली होती. जीवनावश्यक किंवा काय औषधी किंवा बऱ्याचदा संपामध्ये सगळं बंद असताना सुद्धा औषधी म्हणजे मेडिकल स्टोअर कसे उघडे ठेवले जातात ठरून किंवा शाळांना बाधा कशी पोहोचू नये अशी व्यवस्था केली जाते. ही काळजी यापूर्वीच्या संपांमध्ये घेतल्या गेलेली होती. आमचा आरोप हा कशामुळे आहे हे लक्षात घ्या. जर तुम्हाला ही काळजी असली असती तर तुम्ही जीवनावश्यक अत्यावश्यक सगळ्या सेवा वगळल्या असत्या आणि संप चालू ठेवला असता आणि त्याच्यावरती चर्चा झाली असती. तसं काही घडलं नाही. संप ज्या तातडीनं माग घेतल्या त्याच्याबद्दल सुद्धा आमचं एक आक्षेप आहे. म्हणजे ह्याला सगळ्याला कटाचा वास कसा येतो बघा. कुमार केतकर ज्या आंतरराष्ट्रीय कटाचा उल्लेख करायचे, हे सगळे आता त्या आंतरराष्ट्रीय कटाचा कसा भाग आहेत ह्याचे पुरावे वारंवार प्रत्येक घटनेतून समोर येत चाललेले आहेत. तुम्ही ग्रेटा थुनबर्गचं बघा, तुम्ही त्याच्यानंतर सेंट्रल विस्टाच्या विरोधामध्ये केलेल्या याचिका बघा, किंवा मी आत्ताचं अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. हिंडेनबर्ग रिपोर्ट जो होता जो आला त्याच्यानंतर अदानीचे शेअर कोसळले, मागच्या जानेवारीतली गोष्ट आहे. आणि ह्या जानेवारीत आत्ता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की हे पूर्णपणे चूक आहे. ज्या पद्धतीची चौकशी सेबी करते आहे ते योग्य आहे. अशा पद्धतीचा कुठलाही गैरव्यवहार झाल्याचं वर्करनी दिसत नाही. हे जे ठरवून चालू आहे की तेव्हा अदानीला टार्गेट करायचं, ते शेअर घसरणार, ते घसरणारे शेअर कमी किमतीमध्ये खरेदी करायचे आणि नंतर विकायचे, हे जे टूलकिट आहे. म्हणजे भारत ही एक समृद्ध अशी जशी लोकशाही आहे तशी समृद्ध बाजारपेठ होत चाललेली आहे. आता सगळी पूर्णच्या पूर्ण ही पेट्रोलची आणि डिझेलची लॉबी अस्वस्थ का आहे, तर पर्यायी इंधन समोर येत चाललेलं आहे.
ट्रक ड्रायव्हरच्या संपाच्या आडून ह्या लॉबीनं, कारण की आता आज नाही उद्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होत जाणार आहेत, कोसळणार आहेत, पर्यायी इंधन समोर आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये निवडणुका तोंडावरती आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जास्त झालेला स्टॉक जो आहे तो जर आपल्याला या किमतीमध्ये विकावा लागला तर तोटा होईल. हे सगळं टाळण्यासाठी म्हणून या संपाच्या आडून पेट्रोल पंपावरती अशा पद्धतीचं हाईक करण्यात आलं, जेणेकरून असलेला सगळा स्टॉक सगळ्यांनी पेट्रोल ते सगळं स्टॉक ड्राय करून घेतला स्वतःचा या निमित्तानं. आणि आता नवीन ज्या आणि जशा किमती येईल त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेल येईल, त्या पद्धतीनं वितरण होईल. हे सगळं ठरून केलं गेलं. हे टूलकिट आहे. म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीने जसं लोकशाही विकसित झालेली आहे, लोकशाही निवडणुका अतिशय शांत पद्धतीने होत आहेत, निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला आहे. सत्तांतर होत असताना अगदी सत्ताधारी पक्षाचा ज्या ठिकाणी पराभव होतो किंवा दुसरे काँग्रेस सारखा पक्ष सुद्धा आत्ता तेलंगणात निवडून आलेला ह्याच ईव्हीएमच्या आधारे. पण ईव्हीएम वरती नावं ठेवणे किंवा रस्त्यावरती उतरून आंदोलन करून संसदेनं मंजूर केलेले कायदे वापस घ्यायला लावणे, ही जी मानसिकता आहे लोकशाहीला ठोकरण्याची. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल यांना मंजूर नाहीत, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय यांना मंजूर नाही, सीबीआय, ईडी प्रत्येक वरती हे नावं ठेवणार. कुठल्या संस्थेवरती यांचा विश्वास नाही. एक गोंधळाची परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण करायची. एक साधा मुद्दा की त्या कायद्यामधल्या तरतुदी काय आणि कशा असाव्यात. जी गोष्ट आता त्या विभागाचे सचिव अजय भल्ला यांच्याशी तुम्ही चर्चा करून सोडवली, तीच गोष्ट आधी घडू शकत होती ना, जर तुमचा हेतू तसा असला असता तर. म्हणून आमचा जो आरोप आहे की हा हेतू तसा नाहीये. ट्रक ड्रायव्हरचं भलं करण्याचा पण हा हेतू नाहीये. ट्रक ड्रायव्हरच्या निमित्ताने सगळ्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरायचं आहे. जी एक व्यवस्था गेल्या 30-35 वर्षांमध्ये म्हणजे 1990 नंतर जागतिकीकरण पर्वामध्ये भारत एक बाजारपेठ म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाला. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय बाजारपेठ प्रचंड प्रमाणामध्ये विस्तारली, ती स्थिर झाली. नियमित पद्धतीनं लोक खरेदी करणे आणि तो पैसा चलनवलनामध्ये येणे हे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सुरू झालं. उदाहरणार्थ म्हणजे मोबाईलचा सगळ्यात जास्त वापर प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये सुरू झाला. किंवा आता ऑनलाईन पेमेंट मोबाईलवरून होणारे किंवा असंख्य गोष्टी, होम सर्व्हिसेसचं फार मोठं सगळं जाळं, सगळा व्यवसाय हा ऑनलाईन मोबाईलवरती होतो आहे. या सगळ्यामुळे ही व्यवस्था नको असणारे, जी ह्याच्यामुळे अस्वस्थ आहेत असा जो वर्ग आहे जॉर्ज सोरोस सारखा, तो वारंवार आपल्या लोकशाहीवरती हल्ला करणे, आपली जी विकसित बाजारपेठ आहे त्याच्यावरती हल्ला करणे आणि जे आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य भारतीय लोकांपर्यंत पोहोचतं आहे. किंवा मी तुम्हाला अजून एक दुसरं उदाहरण देतो. समृद्धी महामार्ग तयार झाला. समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्प्यात जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा अपघात कसे व्हायला लागलेत म्हणून जाणीवपूर्वक ओरडाओरडी करणारे हेच लोक आहेत. कारण की हे तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांच्या हाताला आल्यामुळे त्यांना वाहतूक सोपी झाली. किंवा अगदी आता वंदे भारत ट्रेन अगदी मराठवाड्यासारख्या एकेकाळी विकासाच्या बाबतीत उपेक्षा झालेल्या भागातून सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या विरोधामध्ये नॅरेशन काय सुरू झालं. एक तर इथे सिंगल लाईन आहे, कसं चालणार. नंबर 2, हे जे दरच जास्त आहेत आणि हे कसे परवडणार. म्हणजे पूर्णपणे एखाद्या गोष्टीच्या विरोधामध्ये नकाराचं वातावरण तयार करायचं, नकाराचं नॅरेशन सेट करायचं आणि सर्वसामान्य लोकांमध्ये भ्रम तयार करायचा. आता CAA लागू होणार आहे. शाहीनबागचं तुम्ही आंदोलन आठवून बघा. ज्या भारतीय मुसलमानाचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता त्याच्या विरोधामध्ये भारतामध्ये आंदोलन झालं. 100 दिवस चाललं, तुम्ही रस्ता रोखून बसले होते. कृषी आंदोलन 1 वर्षभर चाललं, हे तरी आंदोलन निदान 1 दिवसामध्ये संपलं. हे जे ठरवून सगळी जी व्यवस्था चालू आहे तिच्यामध्ये खीळ घालणे, चालत्या गाड्याला खीळ घालणे असा एक शब्द आहे आपल्याकडे. म्हणजे जे नीट चालू आहे ते नीट चालू द्यायचं नाही, ही याच्या मागची मानसिकता आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. कुणी आवळल्या आंदोलन नाड्या, जागोजागी गाड्या ठप्प झाल्या. अपघात होता नको म्हणे शिक्षा, विपरीत भिक्षा मागती हे. चालक चुकला करा त्याला माफ, मागणीना साफ दिसतेही. शासन घेरूया देश करू बंद, पुरोगामी छंद ओळखावा. मिटला तो संप झाली तडजोड, चाले तडफड लिब्रांडूंची. आंतरराष्ट्रीय फसला हा कट, सापडली फट शासनाला. लोकशाहीवर पुन्हा पुन्हा हल्ला, पुरोगामी कल्ला कांत म्हणे, पुरोगामी कल्ला कांत म्हणे. प्रत्यक्ष ट्रक ड्रायव्हर जे आहेत त्यांचा हातावरती पोट आहे.
संप काढल्याचं नुकसान त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांच्या संघटनेने तातडीनं तडजोड करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा हे सगळे पुरोगामी परेशान झाले. त्यांना अपेक्षित होती की संप जास्त दिवस चालला असता, देशामध्ये हाहाकार उडाला असता आणि लोकशाही निवडणुकीच्या तोंडावरती एक अपशकुन करता आला असता. दुसरा अपशकुन आता 22 तारखेला अयोध्येमध्ये त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते, त्यालाही अपशकुन करता आला असता, पण हे काही घडलं नाही. ट्रक ड्रायव्हरच्या संघटनेनी शहाणपण दाखवलं आणि तातडीनं संप मागे घेतला. त्याच्यामुळे पुढचं येणारी जी अस्वस्थता आणि आणीबाणीची परिस्थिती होती ती टळली. अशा पद्धतीनं भारतीय लोकशाहीवरती, भारतीय बाजारपेठेवरती जो हल्ला करण्याचे जे प्रयत्न आहेत ते परत एकदा हाणून पडलेले आहेत आणि हे करणारे लोक परत परत उघडे पडत चाललेले आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद.